राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतमधील कामगार कर्मचारी यांना प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांवर राज्याचे तत्कालीन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिनांक 20-3-2023 रोजी विधान भवन येथे सकारात्मक निर्णय घेतले। परंतु गेले 2 वर्ष होऊन ही या सकारात्मक निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने त्यानंतर याबाबत सतत पाठपुरावा कर धरणे, मोर्चे, लॉंग मार्च काढणे असे अनेक प्रकारचे आंदोलने करण्यात आली। त्यावेळी इतिवृत्त तयार करण्यात आले। अशा प्रकारे राज्य सरकारने लक्षवेधी प्रयत्न केले गेले तरी हे प्रश्न प्रलंबित आहेत। या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी दिनांक 20-5-2025 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा निघणार। तसेच दिनांक 26-5-2025 रोजी आझाद मैदान मुंबई येथे राज्याचे मुख्य संघटक संतोष पवार आणि उत्तर महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी रामदास हरिभाऊ पगारे हे उपोषण करण्यास आल्याचे निवेदन या ठिकाणी विभागीय आयुक्त प्रवीणजी गेडाम यांना निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली आहे। त्यावर त्यांच्याशी सखोल चर्चा करून सदरचे उपोषण या ठिकाणी बंद करण्यात आले। त्याचबरोबर या प्रसंगी डॉक्टर DL कराड, राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष CT रामदास पगारे, उत्तर महाराष्ट्र उत्तर सेक्रेटरी कॉम्रेड हिरामन तेलोरे, खजिनदार तुकाराम संजय सेक्रेटरी, कॉम्रेड सदानंद शेळके सेक्रेटरी, राहुल गायकवाड सदस्य, शशिकांत भालेराव, कॉम्रेड राजेंद्र अवघडे, अनिल गोरखवाडे, विजय दराडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं। या प्रसंगी सकारात्मक निर्णय घेऊन या ठिकाणी त्यापुढील कार्यवाहीसाठी सर्वांशी चर्चा करण्यात आली आहे आणि डॉक्टर कॉम्रेड DL कराड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक। नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत आज महसूल आयुक्त कार्यालयासमोर धरणे आणि निदर्शन आंदोलन करण्यात आले। प्रामुख्यानं 17 मागण्या आज महसूल आयुक्तांना देण्यात आल्या। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची मागणी की ह्या नगरपालिकामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाने निश्चित केलेलं किमान वेतन दिलं जात नाही, रजा मिळत नाही, ESI लागू केलेली नाही, प्रॉव्हिडंट फंड लागू केलेला नाही आहे आणि या कामगारांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक केली जाते। अधिकारी वर्ग, लोकप्रतिनिधी, ठेकेदार हे कामगारावर दबाव आणून त्यांना ह्या किमान वेतनापासून वंचित ठेवतात आहे। विशेषतः चोपडा नगरपालिका, इगतपुरी नगरपालिका आणि सटाणा नगरपालिका ह्या 3 नगरपालिकेमध्ये अद्यापही किमान वेतन लागू केलेलं नाही। आज गेडाम साहेबांच्या समोर हा प्रश्न कामगारांनी मांडला आणि त्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचं मान्य केलेलं आहे। ते स्पष्टपणे मुख्याधिकाऱ्यांना सांगणार आहेत की किमान वेतन दिलं पाहिजे। त्याचबरोबर नगरपंचायतीमध्ये होण्यापूर्वी ग्रामपंचायतमध्ये जे कर्मचारी कार्यरत होते, विशेषतः सफाई कामगार, हे वर्षानुवर्ष ग्रामपंचायतमध्ये कार्यरत होते, परंतु त्यांना नगरपंचायती स्थापन झाल्यानंतर त्यांच्यासाठी पदं निर्माण न केल्यामुळे हे सगळे सफाई कामगार कंत्राटी पद्धतीवर काम करतात। 25-30 वर्षे काम केल्यानंतर नियमित सेवेत असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपंचायतीमध्ये मात्र कंत्राटी कामगार केलेले आणि हा फार घोर असा अन्याय या कामगारांवर झालेला आहे। याच्यातले काही कामगार रिटायर होत आलेले, त्यांना कुठलेही लाभ मिळत नाही आणि म्हणून सरसकट सर्व कर्मचाऱ्यांचं समावेशन करावं ही मागणी आज महसूल आयुक्तांच्या समोर करण्यात आली। त्याचबरोबर काही कर्मचाऱ्यांना, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेळेवर निवृत्ती वेतन मिळत नाही आहे, ग्रॅच्युटी आणि त्यांची कायदेशीर देणी मिळत नाही, हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि ते मिळण्याबद्दलच्या कारवाई करण्याबद्दलची आम्ही त्यांच्याकडे विनंती केली। नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांचे, नगरपालिका कर्मचाऱ्यांचे अन्य प्रश्नसुद्धा मांडलेले। काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मुख्याधिकारी संघटनेच्या कार्यकर्त्यांची छळवणूक करतात आहे, त्यांच्यावर आक्षाने सुडबुद्धीने कारवाई करतात आहे। ही बाब महसूल आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यांना सांगितलं की युनियनमध्ये जे कार्यरत असलेले कार्यकर्ते त्यांची छळवणूक होता कामा नये, त्यांच्या बदला करणं, त्यांना सस्पेंड करणं ह्या गोष्टी आहे। आमच्याकडे संतोष पवार यांना उरण नगर परिषदेमध्ये सस्पेंड करण्यात आलेलं आहे, रामदास पगारे यांची गैरसोयीची बदली करण्यात आलेली आहे, तर हे ताबडतोब रद्द झालं पाहिजे, हे आम्ही मागणी तुमच्याकडे केली। याचबरोबर माथाडी कामगारांचे वेतनवाढीचे करार प्रलंबित होते। माथाडी कामगारांसाठी पिण्याचं पाणी, विश्रांतीची सोय
इतक्या साध्या गोष्टीसुद्धा नाशिक रोड आणि मनमाडमध्ये उपलब्ध नाही आहेत, तर त्यामुळे कर्मचाऱ्यांची गैरसोय होते, तेही त्यांच्या निदर्शनास आणले जाते. उत्तर महाराष्ट्रातले जवळपास 2 लाख ऊसतोड कामगार काम करतात. त्या 2 लाख ऊसतोड कामगारांच्या मुलाच्या शिक्षणासाठी निवासी आश्रमशाळा सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे. 100 हॉस्टेल सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे, परंतु त्याला गती मिळालेली नाही आहे. आणि म्हणून ह्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या निवासी आश्रमशाळा सुरू केल्या पाहिजेत, त्याच्यासाठी ताबडतोब बैठक बोलवली अशी मागणी आज आम्ही महसूल आयुक्तांकडे केली. त्याच्याबद्दलही त्यांनी सकारात्मक कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आमचं सर्व मुख्याधिकारी, नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, समाज कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांना ही मागणी आहे की कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न तुमच्याकडे प्रलंबित आहेत ते तुम्ही सोडवा. जर तुम्ही ह्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं, कामगारांना त्यांचे हक्क जर नाही मिळाले, तर आम्ही पुढच्या अधिवेशनाच्या वेळेला, विधानसभेच्या अधिवेशनाच्या वेळेला पूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये काम बंद आंदोलन करून 50,000 कामगारांचा विराट मोर्चा मुंबईमध्ये नेण्याचा निर्णय घेतलेला आहे. जर सरकार कायदेशीर गोष्टी जर देत नसेल, प्रशासन जर कायदेशीर अधिकार देत नसेल, तर आम्हाला संघर्ष केल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि याची जबाबदारी शासनाने अधिकाऱ्यावर राहील. हेही आज आम्ही निर्णय घेतलेला आहे.